नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आहे कार्तिकी एकादशी, म्हणजेच आपल्या भेंडखळ गावची श्री विठ्ठल रखुमाईची यात्रा आणि पालखी एका दिवशी असते आमच्याकडे आणि त्यानिमित्ताने सगळी जण घरी आलीत। हाय गाईज, कसे आहात तुम्ही? तर आता आपण जाणार आहोत पालखीमध्ये आणि गावात काय काय यात्रा भरली ती बघूया। बरेच दिवसात मी व्लॉग शूट करतोय। ऍक्च्युली तब्येत बरी नव्हती 2-3 दिवस माझी आणि आता पण थोडीशी विकनेस आहे आणि आम्हाला त्यात सुतक सुद्धा आहे। आम्हाला मंदिरात जायचं नाहीये। सो सकाळचं आणि काल रात्रीचं मला काय दाखवता नाही आलं। काल रात्री पण आमच्या गावामध्ये गरबा होता। सो आता आपण जातोय मंदिरामध्ये आणि मी शूटिंग घ्यायला सांगतो कोणाला तरी आणि ओव्हरऑल पालखी आपण बघूया आमच्या गावची कशी असते। लास्टच्या पालखीचा ब्लॉग तुम्ही नक्कीच बघितला असेल 2023चा, खूप सुंदर ब्लॉग झाला होता। फक्त विचारायचं तुम्ही कसे आहात? सगळे मस्त आहेत। सो शेवटपर्यंत ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा। मी आत्ता चालूय कामावरून आणि जेवतोय थोडंसं, कारण मला मेडिसिन खायला लागतात। एका दिवशीचा उपवास असतो माझा, पण वस्तीचा उपवास न धरता संध्याकाळीच उपवास सोडणार आहे। उपवास कसला, त्याच्यामध्ये भरपूर काय काय खाल्लंय, म्हणजे खिचडी असेल, चिप्स असेल किंवा बाकीच्या गोष्टी उपवासाच्या। आता मी जेवून घेतो पटकन आणि जेवायला आईने बनवलंय पुलाव राईस। सो मस्तपैकी जेवून आता तयारी करून पालखीमध्ये। सो तयारी वगैरे झाली आणि आता आम्ही सगळे निघतोय। यशवर थांबलो, ऍक्च्युली यश येतो, यशला 10 मिनिटं झाली। 8:30ला नव्हतं, 9 इथंच वाजले। अरे हा पूस थोडसा ओके। यश पण आला, आपल्या नाही त्यांची पण पालखी आहे। यश कसं वाटलं पालखीमध्ये? खूप मस्त वाटलं। कंटाळा मला याच्यात बसायचं आहे। आता आम्ही मोठे झालो गाईस, म्हणून आम्हाला बसायचं आहे। दाखवू ना कसं आहे। दीपची अशी इच्छा आहे की त्याला याच्यात उड्या मारायला जायचं, पण भैया नाही बोलतोय। काय करणार गाईस? यश काहीतरी कन्व्हिन्स कर भैयाला। मुद्दाम बोलत नाही अजिबात। सो मला ऋषीची आठवण येते रे। ऋषिकेश मिसिंग यू। गावभर शोधतो ना मी, गावभर तुम्हाला होतीस तरी कुठं? मावशी कुठं आहे? आमची मम्मी, आमच्या मम्मी कुठे आहेत? आम्ही आमच्या मम्मी सोबत फिरतोय। आपण कोणच्या आपल्या मम्मी आमच्या सोबत फिरतो। बारक्यात का तुम्ही मम्मी सोबत फिरायला? आम्ही बघ कशी 3 जण फिरतो। डबे घ्यायचे, वाट्या बिट्या घ्यायच्या। मध्ये मम्मी आम्ही मिकी माऊस
आपण ते वेस्टर्न वर घालायला आपण फिरायला जिथे जाणार आहोत तिथे जायला ते हे मस्त आहे. हे चष्मे घ्यायचे का आपण सगळ्यांनी सेम चष्मे मला दिला चष्मा मला पण दे सेजल प्लीज मला गिफ्ट दिला ना किसीने तो यश नुसताच लाजते काय खात नाही काय नाही. यश काय पाहिजे तुला बोलतोय रे आपण चायनीज मध्ये जाऊ आता मस्त पैकी एकादशी आहे लात मारेल मम्मी ताई आमची एडी होईल इथं आल्यावर. हे बघ इथं बघ चमचे इस्त्री बघ इस्त्री फ्रीज हे बघ आपल्या मसाल्याचा डब्बा असतो त्याचे मसाल्याचे डब्बे बघ सोन्याची सुपली सोन्याची रे सुपली सोनी. बस झालं चल 500 पण हे तात्या शॉर्माला यश मार्केट मध्ये गाईज कोणाला घाबरवायला तुम्हाला हा यार ओरिजिनल वाटतंय बघ. हे बघ यशने नायकी इथूनच घेतले. हे बघ आताच हे बघ आताच लेटेस्ट नायकी आहेत ना हे इथूनच घेतले. ते बघा या वर्षी जवळपास यात्रा भरपूर भरली आहे ना कारण इथपर्यंत कधी नसते म्हणजे अख्ख्या गावापर्यंत आतमध्ये नसते कमानीच्या बाहेर आहे यात्रा यावर्षी आणि मस्त वाटते मजा येते. जेवढं शूट करायला भेटे तेवढं घेतोय आणि रात्री तर काय पालखी असणार आहे मस्तपैकी नाचणार आहेत सगळेजण आणि बाकीचे आमचे मेंबर आहेत ते सगळे मागे आहेत. आम्ही 3 जण आलोत पुढे. भरी
पालखीतून सगळेजण मला टाकून आली, तिकडे पुढे गेली. सो ॲडीच्या घरी जाऊया आता पटकन, मला बोलवलंय. आणि बघा आता पालखीतनं कसा अवतार झालाय, पूर्ण गुलालात माखलोय. गुलालात माखलाय, त्याच्यासोबत फोटो एक काढतो, छान दिसते. छान दिसतोय गुलालात माखलेला. यश तू पण ये, याला कमेंट गाईज कशी आहात? नाचू तुम्ही, नाचून एवढा झालाय आता तुम्हाला ब्लॉग मध्ये. गुलाबी दिसते शेंगा घे. दीपेश जेवलाय. पिंकी पिंकी गुलाब. घरी माझी गाडीची चावी आहे आणि माझ्या गाडीमध्ये पैसे आहेत आणि मला जत्रेतनं काय काय घ्यायचं आहे स्वतः. यात्रेत आता मी तर मस्तपैकी मजा करून आलोय. यात्रेत 3 राऊंड, काही कंटाळ नाही येणार. मी पण 2 मारले, मस्त मजा केली. माझा रुमाल. सो जाऊया आता आपण आत्याकडे. आणि मामाने इकडे सुंदर अशी लाइटिंग केली आणि यश चाललंय घरी. विचारायचं काम आहे. यश, मीट यू टुमारो. श्योर ब्रो. काय होते? कल मिलते हैं, बुधवार. ओके, बाय बाय, सी यू. आणि पप्पिता इन द हाऊस. गाईज आम्हाला फ्रूटची थाली आले, थाली फ्रूटची, फळांची थाळी आले गाईज. मला पेरूचा इम्पोर्टेड फ्रूट. पेरू पाहिजे, पेरू. मला पेरू द्या. मला मावशी. हाय बिंका ताई, हाऊ आर यू? हॅलो. हातात निसत्या. बिंका ताई, हाऊ वॉज युअर ट्रिप? गुड. अरे लास्ट आहे काय यार. सुंदर साडी दिसते तुझी, सुंदर हेअरस्टाईल दिसते. मामा डीजे लावा, डीजे. सोन्याची काजू आले, काजू काय आता काजू आणले. घासास काजू गाईज. फेमस डायलॉग आहे, घासास काजू. पण आता नवीन आलाय, घासास सोय. आता आम्ही थोडासा फराळ केला आणि मग पुन्हा चालू पालखीमध्ये. थोडासा डान्स म्हणजे नाचलो थोडासा मांडवामध्ये आमच्या. थोडासा नाही, भरपूर नाचलो.
पालखीतून आलोय आणि आता वाजलेत रात्रीचे बरोबर 1. आवाज पूर्ण माझा बसलाय. ऍक्च्युली तब्येत बरोबर नव्हती पण आता काय वाटत नाही. थोडंसं अंग गरम आहे बट पालखी आहे आपली आणि मस्त आता आम्ही बाहेर एन्जॉय करतो. जसं की तुम्ही बघितलं असेल. आता आत्या लोक आणि आई लोक वगैरे पुन्हा गेलेत पालखी बघायला आणि आम्ही आता आमचं आटपलंय. तरी पण डीजेचा आवाज येत असेल तुम्हाला मागून. डीजे सुरू आहे. सो आता आम्ही थोडस फ्रेश होतोय. आता आम्ही सगळी जण इथं आता पाणी पितो. इथं युतिका ताई आली इथं आम्ही पाणी पितो. ताईची आता पिटला आहे ग तिचा उद्या काम हाय. माझा पण काम हाय. रात्रीचे 1:30 वाजलेत. आता आपण किती वाजलाय रात्रीचा? 1:30 वाजले बघ. दीपू दादा मला काय पालखीतून घेतला नाही. दीपू दादा पैसे नाही शुद्ध गरीब. फालुदा पण किती खाल्ला. आपण फालुदाच नाही खाल्ला. सेजलने कामाला जायला बॅग घेतलंय. बेलापूरला जातो डॅडी. सेजलची बॅग नवीन कामाला जायला आणि नंतर लॅपटॉप बॅग सेजलची. टिफिन बॅग. आणि युतिका ताईला इकडून काय मिळणार नाही लग्न झाल्यावर म्हणून तिने आयर बेर. काही सगळं आहे त्या आयरनच्या आत. आमच्या ताईला फ्रीज घेतला आम्ही आयर म्हणून लग्नानंतर काय. गाईच बघा सफरचंद पण आहे इथे. पाण्याची बॉटल. पण अंड्यांपासून हिला जाम नफरत आहे. आणि गाईच्यात पैसे कपाट पण नाही देणार म्हणजे ऑलरेडी घेतलेला स्वतःच्या पैसे. पैसे पण आहेत 500 रुपये. हँगर पण घेतलेत आणि 500 हे बघ 500 रुपये. आणि याच्यात काही नाही काय रिकामा. गाईज मी ऑर्गनाइज केला बाबा. काय भांडी कुंडी ती देणार नाही तुला. तू किती पण ट्राय कर. ती कधी पण आमच्या घरी आली ना आमच्या ताईची भांडी कुंडी हिची नजर त्याच्यातच असतं. रात्रीचे 2:30 वाजलेत आणि आता जेवायला बसलोय. आणि आमच्याकडे गेस्ट आले सर्व स्लीपिंग. आम्ही स्लीपिंग दाखवायचं नाही. ते झोपायची वेळ झाली आहे. आता झोपायची वेळ झालेली आहे. सर्व मी आता चकल्या काय पण खाते. सो गाईज दिस इज डे 2 आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आणि आमच्या भिंडखळ गावची पालखी तर एकच नंबर होते दरवर्षी. आणि जसं नवीन वर्ष येतं तशी तशी आपल्याला नवीन इम्प्रूव्हमेंट बघायला भेटते. जसं की यावर्षी ऑर्केस्ट्रा सुद्धा होता. सो कार्यक्रम तर खूप छान आणि सुंदर प्रकारे पार पडला. खूप मजा केली आम्ही यावर्षी. सो कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकन आहे ते पण नक्की प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला सगळ्यात अगोदर येतील. सो कीप वॉचिंग, कीप ब्लेसिंग, कीप लव्हिंग. बाय बाय. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. मी रेग्युलरली हल्ली पोस्ट करत नाही आहे कारण समजेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये. सो बाय बाय. टेक केअर. काळजी घ्या.